तर मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये हमरापूरमध्ये बरेच वर्कशॉप आपण एक्सप्लोअर केले. बलाल आर्ट्स झालं आणि असेच बरेच कारखाने होते जे आपण एक्सप्लोअर केले गणपतीचे. तर या व्हिडिओमध्ये आपण आता बाकीचे कारखाने एक्सप्लोअर करणार आहोत, जसे सुरेखा आर्ट्स जो की सगळ्यात मोठा कारखाना आहे, आणि बरेच वर्कशॉप आपण आज कवर करणार आहोत गणपती बाप्पांच्या. जे पण आयडल्स आहेत, जे पण हाईट आहेत, त्या आपण सगळे आपण कवर करणार आहोत. छोट्या मूर्त्या ते घेऊन मोठ्या मूर्त्या आपण आज सगळे ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की पहा एंडपर्यंत. तेच आणि सगळे डिटेल्स मी सगळे कारखान्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, तर तुम्ही नक्की चेक करा. तर आता आपण चाललोय सुरेखा आर्ट्स. हाच रूट आहे सुरेखा आर्ट्सला जायला. आणि इथं बघू शकता प्रभाकर स्मृती म्हणून हे आर्ट्स आहे. इथं पण मस्त मस्त मूर्त्या बघायला भेटतात. छोटे छोटे सगळी कच्ची मूर्त्या आहेत. धर्मकला केंद्र, हे पण भारी भारी मूर्त्या आहेत. इथे बघू शकता आता मी आज सुरेखा आर्ट्समध्ये सगळ्यात मोठा कारखाना. इथं सगळे तुम्हाला मूर्त्या बघायला भेटतात एकदम. हे बघा, दगडूशेठ हलवाईची मूर्ती, सगळ्यात सुंदर मूर्ती बघू शकता. हे आता कलरिंग वगैरे काम चालू आहे, बघू शकता. इथे सगळं कामं वगैरे चालू आहे. तर मित्रांनो, हमरापूरमध्ये हे दोन मोठे कारखाने आहेत, बलाल आर्ट्स आणि सुरेखा आर्ट्स. तर आत्ता मी जिथं आहे हे सुरेखा आर्ट्स. इथं बघू शकता खूप सारे क्वांटिटीज ठेवलेले गणपती बाप्पाचे, खूप सारे आयडल्स आहेत, नंबर ऑफ आयडल्स इथं बघू शकता. चालू आहे ना लाईट? ठीक आहे चालेल. इथं कलरिंगचं काम चालू बघू शकता तुम्ही लोक. हे मूर्ती अजून कलरिंग वगैरे करायचे बाकी आहे. आणि इथं तुम्हाला व्हरायटीज ऑफ आयडल्स बघायला भेटतात सुरेखा आर्ट्समध्ये. इथं खूप सारे मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या गणपती बाप्पाच्या रूपाच्या वेगवेगळ्या मूर्त्या इथं तुम्हाला भेटेल. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे जुलै महिन्यात ना इथं खूप सारे पेंटिंगवाल्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटेल. फिलहाल कच्च्या मूर्त्या इथं खूप आहेत, तर ज्यांना कच्च्या मूर्त्या ऑर्डर करायच्या त्या ऑर्डर करू शकता. ऑर्डर वगैरे सगळं चालू आहे. इथं बघू शकता मूर्त्या मोठमोठ्या. आय थिंक 5 फुटाची मूर्ती आहे. हो, खूप मूर्त्या आहेत इथं. आता आपण आहे ना सुरेखा आर्ट्समध्ये चाललो आहे आतमध्ये याच्या. तर हे अगर तुम्हाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचे, प्राइसिंग वगैरे विचारायचे असेल, तर इथं तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता सुरेखा आर्ट्सच्या. तेच इथं बघू शकता सुरेखा आर्ट्समधले हा छोटा कारखाना आहे, जिथं गणपती छोटे छोटे म्हणजे गणपती इथं तुम्हाला बघायला भेटतील, जे की प्रॉपर रेडी झालेले आहेत. रेडीमेड गणपती जे की प्रॉपर रेडी झालेले आहेत. आणि इथं खूप सारे म्हणजे इथं काय बोलतात, 1 फूट ते घेऊन इथं आहे ना 3-4 फूटपर्यंत तुम्हाला बघायला भेटतात गणपतीच्या मूर्त्या सुरेखा आर्ट्समध्ये. तर हे सगळ्या रेडी झालेल्या आहेत. आणि हे बघा, हे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, इथं बघू शकता तुम्ही लोक. इथं वरती छोट्या मूर्त्या आणि इथं खाली थोड्या मोठ्या मूर्त्या, 2-2.5 फुटाच्या असतील हे. आणि इथं छोट्या मूर्त्या 1-1.5 फुटाच्या मूर्त्या. तर ह्याच्यानंतर ना आपण मोठ्या कारखान्यात जाणार आहोत. तिथं आपण बघणार आहोत गणपती बाप्पा म्हणजे कसं बनवलं जातं मूर्त्या. हे बघा, हे सगळे छोट्या मूर्त्या इथं बघू शकता तुम्ही लोक.
इथं कलरिंग वगैरे गणपती बाप्पाला चालू आहे, म्हणजे गणपती बाप्पाच्या बघू शकता कलरिंग वगैरे. इथं बरेच मूर्त्या बघायला भेटतात. ही बघा ही सगळ्यात मोठी मूर्ती. हे बघा बरेच काम बाकी आहे. हे पण बघू शकता तुम्ही लोक. हे बघा बरेच मूर्त्या इथं आहेत, छोट्या छोट्या खूप साऱ्या मूर्त्या इथं बघू शकता. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. वा, पेंटिंग कलरिंग यांची एक नंबर कलरिंग आहे. मला ना कलर खूप आवडले या मूर्तींचे. खूप मोठा कारखाना आहे म्हणजे. बघू शकता. इथं बघू शकता मोठ्या मूर्त्या. हा एक कारखाना आपल्याला बघायला भेटतो. इथं सगळे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, म्हणजे 1-2 फुटाचे आहेत. बरेच मूर्त्या आहेत इथं बघू शकता. हे बघा किती सुंदर मूर्त्या आहेत. एक नंबर आहे. पेंटिंग तयार विचारू नका, एक नंबर. वाव. तर ना आपण सुरेखा आर्टच्या म्हणजे छोट्या कारखान्यात आहोत. तिथं म्हणजे हे सगळ्या मूर्त्या रेडीमेड ऑलरेडी ठेवलेल्या आहेत. हे सगळ्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत आणि आपण इथून मग सुरेखा आर्ट्सच्या मोठ्या कारखान्यात जाणार आहे, जिथं ॲक्च्युलीमध्ये मूर्त्या बनतात. सगळ्या मोठ्या आणि छोट्या सगळ्या मूर्त्या बनतात. त्या आपण बघणार आहोत की मूर्त्या कशा बनतात, गणपती बाप्पांच्या मूर्त्या कशा बनवल्या जातात, साचे वगैरे काय काय यूज होतं, काय काय मटेरियल यूज होतं. आणि त्याच्यानंतर आपण सगळे म्हणजे जे कामं करणारे आहेत तिथं म्हणजे अर्धे तर माझ्या ओळखीचे आहेत मित्र लोक, जे मी दरवर्षी येतो. तर अर्धे ओळखीचे आहेत, तर त्यांच्याशी पण मी इंटरव्ह्यू घेणार आहे, संवाद साधणार आहे. त्यांना पण आपण विचारणार आहे गणपती बाप्पांबद्दल आणि कसं काय ते मूर्त्या बनवतात म्हणून, आणि किती आनंद भेटतो त्यांना, ते पण आपण सगळं विचारणार आहोत. तर आता हे तुम्हाला मूर्त्या दाखवून झाले आहेत. सुरेखा आर्ट्समधले सगळे रेडी झालेल्या मूर्त्या आहेत. आणि आता आपण थोड्या वेळ पहिले बघितलं की तिथं रेडी होत होते मूर्त्या छोट्या, आणि आपण डायरेक्ट मॅन्युफॅक्चर फॅक्टरीमध्ये जाणार सुरेखा आर्ट्सच्या. तर जाऊया आपण, तेच व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. तर आपण आलो आता सुरेखा आर्ट्सच्या ऑफिसमध्ये. तर इथे आहे ना मला 2 उंच मूर्त्या बघायला भेटल्या, जे की 3.5-4 फुटाच्या आहे, 4.5 फुटाच्या. आणि इथं सुरेखा आर्ट्सच्या ऑफिसमध्ये ना तुम्हाला छोट्या छोट्या मूर्त्या पण इथं बघायला भेटणार. हे सुरेखा आर्ट्सच्या ऑफिस आहे आणि पूर्ण रेडी झालेले मूर्त्या आहेत. हे पेंटिंगवाल्या इथं बघू शकता तुम्ही लोक. खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथं ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ना आपण गणपती कसं बनवतात ते बाजूलाचे कारखाना, सुरेखा आर्ट्सचा सगळ्यात मोठा कारखाना आहे, जिथं गणपती पूर्ण बनवल्या जातं सगळ्या हाईटच्या. तर आपण आता ते पण बघणार आहोत. पहिले हे तुम्ही मूर्त्या बघून घ्या, किती सुंदर सुंदर मूर्त्या. आणि तुम्ही ऑर्डर पण करू शकता सुरेखा आर्ट्सच्या म्हणजे फोन नंबर मी दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही विचारपूस करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मी जेवढे पण कारखाने दाखवले, अगर तुम्हाला त्याची माहिती पाहिजे आहे तर मी त्यांचे बॅनर पण दाखवले, तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि मलाही कमेंट करू शकता काही इश्यू असेल तर. आणि तेच, तर आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करून फ्रेंड्स लोकांना जरूर शेअर करा. तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.